हॅलो नमस्कार. होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर काय दिवाळीची साफसफाई चालू झाली ना, तर त्या साफसफाईमध्ये आपण करत असतो खिडक्यासुद्धा छान साफ. आणि त्या साफ करत असताना हा जो ट्रॅक असतो ज्याला आपण विंडो ट्रॅक म्हणतो तो मात्र खूप जास्त खराब झालेला असतो आणि तो साफ करणं अगदी जीवावर येतं आणि घरच्या घरी ते साफ करणं थोडंसं अवघड वाटतं. तर हे अवघड असलेलं काम अगदी सोपं आज आपण करणार आहोत. त्याचबरोबर हे साफ करण्यासाठी आपण घरातल्याच गोष्टी वापरणार आहोत आणि बाजारात हे ट्रॅक साफ करण्यासाठी खूप छान छान गोष्टी आहेत, पण त्या तेवढ्याच महागड्या आहेत आणि प्रत्येकालाच त्या विकत घेता येईल असं नाही, म्हणजे त्या शक्य होतातच असं नाही विकत घेणं. त्याच्यामुळे मग घरच्या घरी घरच्या साहित्यातून हे ट्रॅक आपण अगदी स्वच्छ कसे करू शकतो त्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसंच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तसंच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा ट्रॅक साफ करण्यासाठी आपल्याला घरातल्याच काही गोष्टी, जशी ही एक टोकदार गोष्ट, आपल्याला कुठलीही घरातली एखादी टोकदार गोष्ट आपल्याला लागणार आहे. तर इथे मी स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे. त्यानंतर एक ब्रश, हा किंवा ह्याच्यापेक्षा छोटा तुमच्याकडे जो असेल जो या ट्रॅकमध्ये घुसू शकतो आरामात, असा एक छोटासा ब्रश. आणि त्याच्यानंतर एक टूथब्रश पण मी घेतलेला आहे, तर छोटासा टूथब्रश. तर यावेळेला माझी जी विंडोची साफसफाई आहे ती यावेळेला जवळजवळ उशिराच झाली आणि त्याचबरोबर आमच्या दारात खूप जास्त माती असल्यामुळे आपण कितीही हा ट्रॅक स्वच्छ केला तरी त्यामध्ये माती येऊन बसतेच. तर असंच काहीसं झालं आणि मध्यंतरी घरात काही कामं केल्यामुळे त्यामुळे सुद्धा धूळ खूप जास्त त्याच्यामध्ये साचून गेली. त्याचबरोबर त्यात असे छोटे छोटे केस धागे वगैरे अडकलेले असतात, जसे मी आता तुम्हाला दाखवते. तर काय करायचं, जी कुठली टोकदार वस्तू तुम्ही घेणार आहे, जसं मी इथे स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे, तशी जी कोणती टोकदार वस्तू तुम्ही घेणार आहे त्याने फक्त आपल्याला ती घाण पुढे पुढे सरकवत न्यायची. आणि ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आपण सहज हाताने काढू शकतो, जसं मी आत्ता हाताने काढून घेतल्या. त्यानंतर आपण ब्रश, जो टूथब्रश घेतला आहे त्या ब्रशच्या सहाय्याने सुद्धा माती पुढे पुढे सरकवू शकतो. जेवढी काही धूळ माती जे काही त्यामध्ये साचलेलं आहे ते असं जेवढा, म्हणजे तो टूथब्रश अगदी छोटासा आहे ना, माझ्या चिनुल्याचा टूथब्रश आहे ना, तो छोटासा आहे त्यामुळे त्या ट्रॅकमध्ये घुसला. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या ज्या त्या ट्रॅकमध्ये आपल्याला सहज घुसवता येतील आणि त्यातली धूळ त्यातली माती सहजपणे आपण काढू शकतो. तर मी आता परत स्क्रूड्रायव्हर घेतला, कारण जिथे जिथे असं थोडीशी नाही का धूळ अशी चिकटलेली असते तर ती अशी थोडीशी रफ करून किंवा अशी थोडीशी घासून काढावी लागते. तर त्यासाठी आपल्याला अशी टोकदार वस्तू जर हातात असेल तर काढायला जरा सोपं पडतं. त्याच्यामुळे मग मी ती घेतली, त्याने थोडीशी माती हलवली म्हणजे ती सैलसर होते नाही का, चिकटलेली गोष्ट पटकन सैलसर होते. तर ती हलवली आणि त्यानंतर ब्रश घेऊन ब्रशच्या सहाय्याने मी फक्त ती पुढे पुढे सरकवत घेतली. आधी आपल्याला काय करायचं आहे की सगळी धूळ सगळी माती एकत्र पुढे पुढे अशी सरकवत घ्यायची, म्हणजे आपल्याला काढायला ती सोपी पडेल. तर बघा या पद्धतीने सगळ्या तिन्ही ट्रॅकमधून मी अशी माती पुढे पुढे छान अशी सरकवून घेतली. तर ज्या ज्या वेळेला मी खिडकीची डीप क्लिनिंग करते ती अशीच करते. पण कितीही झालं तरी धूळ ही घरात येतेच, कितीही झालं तरी धुळेला आपण काहीही करू शकत नाही आणि खिडकीमध्ये सगळ्यात जास्त धूळ असते, जसं आता तुम्ही पाहिलं. तर आता बघा इथे मी सगळी धूळ सगळी जी माती जेवढी काही चिकटली होती मला पटकन काढता आली तेवढी मी सगळी काढून घेतली आणि पुढे सरकवून घेतली. त्यानंतर आता काय करायचं, एक ट्रिक करायची. तर असं एक कागद घ्यायचा, कागदाचा छोटासा असा तुकडा मध्ये फोल्ड करायचा, जसा मी आता इथे मध्ये फोल्ड करून घेतलेला आहे. त्यानंतर तो त्या ट्रॅकमध्ये ठेवायचा. तर बघा असा ठेवून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि त्यानंतर ती माती फक्त आपल्याला त्या कागदाच्या तुकड्यावर सरकवून घ्यायची आहे. तर बघा ब्रशच्या सहाय्याने त्या कागदावरच्या तुकड्यावरती मी माती सरकवून घेतली, अगदी अलगदपणे सरकवून घ्यायची. आणि तुम्ही पाहू शकता जेवढं काही आपल्याला हाताने करता येणार नाही तेवढं हे एवढ्याशा कागदाच्या तुकड्याने अगदी पटकन केलेलं आहे हे काम. तर बघा आता ही अशी माती काढून घ्यायची, बाहेर टाकायची, परत ट्रॅकमध्ये तो कागद ठेवायचा, म्हणजे काम काय एवढ्याशा कागदाच्या तुकड्याचं काम आहे बघा. तर असं कुठलाही कागद घ्यायचा जो तुमच्या घरात अवेलेबल आहे ना, तो अगदी न्यूजपेपरचा जरी घेतला तरीही चालतो, असं कुठला स्पेशल कागद वगैरे घ्यायचं आहे असं काही नाही. तर बघा असं थोडं थोडं करून मी सगळी माती तिथली काढायला चालू केलं.
तर आता तुम्ही पाहू शकता. तर हे पण नसेल, जर ब्रश नसेल तर काय करायचं, तर त्यातून एक ऑप्शन म्हणून मी काय केलं, झाडू जी असते ना आपल्या घरात ती झाडू घेतली, त्याचं थोडंसं असं पुढचं काढून घेतलं मी आणि ते असं फोल्ड करून घेतलं, जेणेकरून ही माती काढायला सोपी पडेल नाही का. काही वेळेला असं होतं, तुम्ही जर मोठा एखादा ब्रश वापरलात त्याने काढायला थोडंसं अवघड होईल ना, म्हणून ही एक सोपी आणि छोटीशी ट्रिक. तर त्यासाठी पण सेम आपल्याला प्रोसेस करायची. कागदाचा तुकडा त्यात घालून घ्यायचा आणि त्यानंतर फक्त माती आपल्याला त्याच्यावरती अशी सरकवून घ्यायची आहे, जेणेकरून ती माती आपल्याला उचलायला सोपं पडेल. बघा किती पटकन माती निघाली की नाही त्यातली. इतकं सोपं काम आहे आणि त्यासाठी आपल्याला महागड्या गोष्टींची अजिबात गरज नाही, घरच्या घरी आपण करू शकतो. तर अशी सगळी मी माती काढून घेतली. त्यानंतर पुढची प्रोसेस, आपल्याला घ्यायचं आहे पाणी. तर हे नॉर्मल पाणी आहे, तर मी साधारण पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि जो ब्रश आपण आत्ता तिथे वापरला होता ना तोच ब्रश घेतलेला आहे. तुमच्याकडे दुसरा असेल तर दुसरा वापरा. तो छान भिजवून घ्यायचा. भिजवल्यानंतर काय करायचं, या ट्रॅकमध्ये फक्त तो फिरवून घ्यायचा. झाडून घेतल्यानंतर पुसून घेतो की नाही तसं पुसून घ्यायचं छानपैकी, म्हणजे जी काही माती अजून पण चिकटलेली आहे किंवा कानाकोपऱ्यामध्ये अगदी छोटी छोटी राहिलेली आहे ना धूळ, ती पण सगळी निघून एकदम क्लीन होणार आपला ट्रॅक. तर बघा अगदी थोडी थोडी राहिलेला जी माती आहे ना, जी धूळ आहे ना, ती सगळी त्यातून निघून जाते. पाण्याच्या तो ब्रश आपण पाण्यात भिजवल्यामुळे ब्रशला चिटकून ती बाहेर येते. इतकं सोपं काम आहे. किती वेळ लागला बघा, अगदी पटकन होऊ शकतं की नाही. आणि आपण घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये हे काम करू शकतो. त्यासाठी आपल्याला मार्केटमधून अजिबात महागड्या गोष्टी आणून हे काम करायची गरज नाही. तर किती साधी आणि सोपी ट्रिक आहे पहा. आणि आता पाण्याच्या साहाय्याने आपण म्हणजे पाण्यात ब्रश बुडवून छान असं मस्त पुसून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता ट्रॅक इतका छान क्लीन झालेला आहे, मस्त क्लीन झालेला आहे बघा. आणि जिथे जिथे चिकटलेलं आहे ना धूळ, ती धूळसुद्धा या पद्धतीने पटकन निघून जाते, म्हणजे जास्त आपल्याला कष्ट पण घ्यावे लागत नाहीत. तर बघा असं मी सगळीकडून छान अशी धूळ पूर्ण अशी मस्त पुसून घेतलेली आहे. सगळा ट्रॅक क्लीन केला, साईडचा पण ट्रॅक मी क्लीन करून घेतला आणि तुम्ही पाहू शकता किती छान मस्त क्लीन झालेला आहे. कोणी म्हणणारही नाही की ह्यामध्ये एवढी जास्त धूळ होती, एवढी घाण होती. तर इतकी सोपी पद्धत आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. बघा केवढी घाण निघाली, एवढी सगळी धूळ त्यामधून निघाली आणि ही अशी सहजासहजी तर आपल्याला निघालेली नसती. तर इतकं छान मस्त असा ट्रॅक माझा छान मस्त पुसून वगैरे रेडी झालेला आहे. तर दिवाळीच्या साफसफाईतली ही खूप महत्त्वाची गोष्ट, जी प्रत्येक वेळेला साफ होतेच असं नाही, पण ती करू शकतो आपण या पद्धतीने. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. थँक्यू.